काय दुनिया आहे ना. एका साईडला राजकारणी लोक VIP दर्शन करतायत, गणपतीचे पूजापाठ करतायत आणि दुसरीकडे स्वतःच्या हक्कासाठी आझाद मैदानावर गेलेल्या मराठा बांधवांचे जास्तीत जास्त कसे हाल करता येतील याचे कट रचतायत। देवाचा प्रसाद बंद केला, खाऊ गल्ल्या बंद केल्या, लाईट पाणी बंद केलं। अरे अजून किती पाप करणार आहे? म्हणजे देव काय फक्त मंदिरातच आहे का? त्याला हे सगळं दिसत नसेल का? अरे लाज वाटली पाहिजे अशा सरकारला। आणि खरं तर इतरांना दोष देण्यापेक्षा या मराठा नेत्यांचीच कीव येते की जे स्वतःच भागलं म्हणून स्वतःचं तोंड बंद करून बसलेत। खरं तर पहिल्यापासून हेच होत आले की ज्यांच्या हातात सत्ता होती अशा मराठा नेत्यांनी कधी गोरगरीब मराठ्यांचा विचारच नाही केला आणि म्हणूनच हे सगळं भोगावं लागते। आणि जे म्हणतायत ना की जेव्हा तुम्हाला आरक्षणाबद्दल विचारलं तेव्हा तुम्ही नको म्हटला, मग आता का मागताय? पण अरे खरं तर रियालिटी ही आहे की ज्यांना गरज होती त्यांना कधी विचारलंच नाही आणि आजही तेच घडते। आणि आजही आम्हाला कोणाचं हिरावून नको, पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांना त्याच्या हक्काचं आरक्षण मिळू द्या। कारण हा लढा कोणत्या जातीचा नाही तर माणुसकीचा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त या आरक्षणकर्त्यांना सपोर्ट करा आणि ते होत नसेल तर निदान त्यांचं खच्चीकरण तरी करू नका।